नमस्कार, मी प्रतिभा पडगण. प्रतिभा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मेथी मटार मलाई. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. इथे मी 1.5 कप मेथी घेतली, चांगली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. 1.5 कप मटार घेतले, 4 टोमॅटोची प्युरी, 4 कांदे बारीक चिरून, 1 तेजपान, 1 इंच आलं, 3 हिरवी विलायची, 1 टेबलस्पून लसूण आलंचं पेस्ट, 1 टेबलस्पून धनेपूड, 1 टीस्पून कसुरी मेथी, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर, टेस्टसाठी मीठ, अर्धा लिंबू, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, कोथिंबीर, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हिंग, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून तिखट आणि 1 टीस्पून जिरे पावडर आणि अमूलची फ्रेश क्रीम घेतली. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली, तर त्यामध्ये तेल टाकणार. 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. त्यासाठी तुम्ही तूपही वापरू शकता. तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण त्यात जिरं टाकणार, तेजपान टाकायचं, दालचिनी आणि हिरवी विलायची टाकायची. आता त्यामध्ये कांदा टाकायचा. आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचं. कांदा हा गोल्डन ब्राऊन होण्याकरता 3 ते 4 मिनिटं लागलेले आहेत. आणि कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकूया. आलं लसणाची पेस्ट टाकल्यावर चांगलं परतायचं. लसणाचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. एक ते 2 मिनिटं आलं लसणाची पेस्ट परतली आणि आता आपण हिरवी मिरची टाकणार आहे. हिंग टाकला, हळद टाकली, जिरेपूड टाकली, धनेपूड टाकली, काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली, लाल तिखट टाकलं. हे सगळे मसाले चांगले परतायचे. हे मसाले खाली लागू नये आणि जळू नये म्हणून मी याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे. गरम पाणी टाकल्यावर त्यावर झाकण ठेवून हे मसाले चांगले 3 ते 4 मिनिट परतायचे, होऊ द्यायचे. चांगले शिजू द्यायचे. आणि झाकण असं अलगदी अर्धच ठेवायचं. 3 ते 4 मिनिट झालेले आहे. आणि आता आपण टोमॅटो प्युरी त्यामध्ये टाकणार आहे.
टोमॅटो प्युरी ही चांगली मिक्स करून घ्यायची. हा मसाला आता चांगला 10 ते 12 मिनिटं चांगला शिजू द्यायचा. पण त्यामध्ये मीठ टाकणार आता. ही सगळी प्रोसिजर ही मीडियम फ्लेमवरच करायची. आणि आपण आता मगाशी प्रमाणेच अर्धवट झाकण ठेवणार. आता आपण मसाला झाला की नाही चेक करूया. मसाला अजून थोडा होऊ देऊया. हा थोडासा सुकत आलेला आहे, तर आपण त्याच्यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी टाकूया. आणि अजून 5 ते 10 मिनिट शिजू देऊ. त्यावर असं अर्धवट झाकण ठेवू. अर्धवट झाकण याच्याकरता ठेवलं की भाजीला तरी चांगली येते. मसाला हा झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये मटार टाकून घेऊया. मटार टाकून हे चांगलं मिक्स करायचं, चांगलं परतायचं. आणि मटार हे 3 ते 4 मिनिटं चांगले होऊ द्यायचे. सध्या बाजारामध्ये मेथी आणि मटार चांगले आलेले आहे, तर ही भाजी तुम्ही 3-4 वेळा करून बघा, आवर्जून करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते. तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. आणि हे आता मटार हे 4 ते 5 मिनिटं चांगले शिजू द्यायचे. तर असंच अर्धवट झाकण ठेवायचं. आता आपण बघूया मटार झाले की नाही. तीन ते 4 मिनिटं झालेले आहे. मटार झालेले आहेत आणि आता आपण त्यामध्ये मेथी टाकणार आहोत. चांगलं परतून घ्यायचं आणि मेथी ही 10 ते 12 मिनिटं शिजू द्यायची. मेथीतला कडूपणा हा पूर्ण गेला पाहिजे. परत आपण थोडंसं गरम पाणी टाकूया. आणि आता झाकण ठेवून हे आपण 10 ते 12 मिनिटं चांगली शिजून घेऊया. पण आता मेथी झालेली आहे की नाही आता आपण बघूया. मेथी झालेली आहे, तर त्यामध्ये आपण मसाला टाकू. कसुरी मेथी टाकू, सांबार टाकू, चांगलं परतून घेऊया.
आणि आता आपण त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया। चांगलं परतायचं आणि 1 ते 2 मिनिटं होऊ द्यायचं। 1 ते 2 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण क्रीम टाकून घेऊया। क्रीम टाकताना गॅस बंद करायचा, कारण क्रीम टाकली आणि गॅस जर सुरू राहिला तर क्रीममधून तूप अलग होऊन भाजीचं स्ट्रक्चर हे बिघडू शकते। क्रीम चांगली मिक्स करून घ्यायची। ही आपली मेथी मटर मलाई भाजी तयार झालेली आहे। मेथी मटर मलाई ही भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण त्यासोबत खाण्यासाठी परोठे तयार करून घेऊया। थोडंसं बाजूनं तेल टाकूया, आपण परतून घेऊया। परत थोडंसं तेल टाकूया, वरतून थोडंसं तेल लावूया। पराठा झालेला आहे आणि आता आपण काढून घेऊया त्याला। आज मी मेथी मटर मलाई आणि परोठे ही थाली तयार केलेली आहे। ही थाली तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल बटन दाबायला विसरू नका।